आलेगावात येऊन मला जवळजवळ 40 वर्ष होत आहेत. आश्रमात काहीतरी कार्यक्रम होतात, त्या निमित्ताने मंडळी भरपूर असते, परंतु ते कशी असते, माझ्याजवळ येतात, दंडवत करतात, काही पूजन करतात, तिकडे प्रसाद घेतात आणि चालले जातात. मला इतक्या संख्येत दिसतच नाहीत. पण आज इतक्या संख्येत माझे डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे झाले. तरी अजून मंडप खाली आहे, काही मंडळी यायची आहे. यावं सर्वांनी. पंथीय लोक तर करणारच, पण पंथीयेतरांची पण तेवढीच या कार्यक्रमामध्ये जे सहानुभूती, सेवा, भक्ती काय असेल ते त्यांनी करून कमाल करून दिली. देवाने त्यांची सेवा स्वीकार करावं. आणि यापेक्षा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आलेगावचं नाव आहे तुमच्या विश्वात आहे आणि ते गाजतच राहणार, खरंच राहणार. आलेगाव हा आजच नवीन गाव नाहीये. आलेगावला आमचे देव या गावात कमीत कमी 4 वेळा तरी आलेले आहेत. पण 3 वेळाचं प्रमाण आम्ही मानव पंथीय परंपरेने आलेल्या ज्ञानाप्रमाणे लिखित कोणत्याही गोष्टीला प्रमाणाशिवाय मान्य करत नाही. जसं आमच्या वळकेश्वर मंदिर, आमचं उत्तरेश्वर मंदिर हे आज 800 वर्षापूर्वी आमचे सर्वज्ञ वरडातून औरंगाबाद जिल्ह्याकडे नगरकडे जाताना इथे थांबलेत, तिकडून वराडात येताना थांबलेत, इकडून राहेर नांदेडला जाताना गेले आणि मेकर सिंदूरजन पर्यंत जाताना थांबले, तिकडून परत येताना थांबले असावेत. पण ते स्थान आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा लिखित नाही आहे, त्याच्यामुळे प्रमाण म्हणता येत नाही. स्थान म्हणजे काय, जे जिथे एक ठिकाणी स्थिर असतात त्या जागेवर आमचे परमेश्वर अवतार आसनस्थ होतात किंवा विश्रांती घेतात किंवा कोण्या तरी भक्ताचं पूजन भजन म्हणजे भोजन वगैरे काहीतरी विधी स्वीकार करतात किंवा त्यांना जशी मी तुम्हाला काही सांगत आहे तसे त्यांना काही त्यांच्या शब्दामध्ये त्याला आम्ही निरोपण म्हणतो, भक्तांना काही ज्ञान निरोपण करतात. म्हणून ते स्थान, त्याचा पावित्र्य, त्याचा प्रमाण, त्याचं भजन पूजन ते केल्याने ते देवाला पावतो. याला सुद्धा श्रीमद भगवत गीता आणि भागवतातली लीळा प्रमाणे. गोवर्धन पर्वताला तुम्हाला सर्वांनी महाभारत पाहिलं, कोणी असेल तरी त्यांनी महाभारत पाहिलेली आहे. डाव्या करांगळीवर भगवंतानी ते 12 कोसाचा डोंगर आपल्या बोटावर उचलला होता. ते का उचलला? लोक इंद्राची पूजा करत होते. भगवंत म्हणतात गोवर्धनाची पूजा करा आणि ते पूजन केल्यानंतर तुम्हाला सगळं मिळेल. पण गवळी लोक थोडे अज्ञान होते. काही लोक त्यांच्या गोष्टीला प्रमाण मानत होते. का? भगवंतांनी तोपर्यंत अनेक राक्षसांचा वध केला होता, त्यामुळे त्या लोकांना एक प्रमाण वाटत होता की भगवंत जे म्हणतात ते आपण करू. म्हणून भगवंतांनी ते करांगळीवर धारण केल्यामुळे ते इंद्र त्यावेळेला देवाला शरण आला आणि त्या लोकांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली. देवाने सांगितलं त्याला नमस्कार करा. त्यानंतर भगवद्गीतेचा प्रमाण त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात काय की जे तुम्ही पत्र पुष्प, श्लोकच म्हणते मी, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तुपहृतम अश्नामी प्रयतात्मना. हे अर्जुना, तू जे काही स्थानाला अर्पण करतो, देवपूजेला अर्पण करतो, माझे साधू संतांना अर्पण करतो, माझ्या सद्भक्तांना अर्पण करतो, ते जे काही तू पत्र म्हणजे पान, पुष्प म्हणजे फुलं, तोय म्हणजे पाणी, जे काही तू अर्पण करतो ते तद अहम भक्त्यू, ते मीच स्वीकार करतो, मीच ग्रहण करतो. अर्थात याच्यासाठी आम्हाला त्या वस्तू वंदनीय आहेत, नमस्करणीय आहेत. त्याला पत्रपुष्पादी
करणे, नमस्कार करणे, त्याचं संरक्षण करणे, त्याच्यासाठी कोणता धोका होऊ नये पाण्याचा. आता मागे तुम्हाला आलेगावकर मंडळीला सर्वांना माहिती आहे की या स्थान 82 साली पुरामध्ये या आता जो तीर्थस्थान आहे त्याच्या वर 2-2 फूट पाणी होतं. आमचे 2 साधू याच्यामध्ये अडकलेले होते पुरामध्ये. आपले आबा होते त्यावेळेला त्र्यंबकराव मानसिंगराव पाटील, त्यांनी त्यावेळेला ते भोई लोकांना बोलवलं, पोरांना, त्यांनी ते दोरगीर लावून त्यांना आणलं होतं. किती खतरनाक परिस्थिती होती. त्यामुळे त्याचं संरक्षण करणं हा आपलं सर्व लोकांचं कर्तव्य. म्हणून पाठीमागे कोण्या साली झालं याचं उद्घाटन? 2009ला. तेव्हा हा मंदिर तुम्ही सर्वांच्या वतीने, गावात आमची मंडळी काही गेली, काही गृहस्थ मंडळी गेली, सर्व लोकांनी पंथीय तर सर्वांनीच याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. या पंचक्रोशातील लोकांनी सुद्धा हातभार लावलेला आहे आणि दिल्लीवरून, काही विदेशातून सुद्धा याचा द्रव्य आलेला आहे. याचा जवळजवळ 23 लाख रुपये खर्च झालेले आहेत. हा मंदिर उभारण्यात आला. हा मुळात मंदिर आमची इंदोरची राणी, जिथली बाई आज दीक्षा घेत आहे, तिथली राणी म्हणजे अहिल्याबाईची सवत हरकूबाई, तिने हे मंदिर पूर्वी उभारलेलं आहे. हे जे कमानी आणि त्याचा देवळाचा जे पूर्वीचा होता ते त्या बाईच्या हातचाच आहे. आमचा तो ठेकेदार आरिफ खान, काय म्हणजे त्याचं काय पुढे नाव आहे, आरिफ म्हणतात पोरा, लहानपणापासून त्याचे तेच नाव मला माहिती आहे. त्याने ते वरती चढून तोडण्याचा प्रयत्न केला, मी पाहत होती. त्याने अनेक शस्त्र घेतले, तो तुटत नव्हता, चुन्यात बांधलेला. परंतु ते मी शेवटी म्हटली, बाबा पिंजरा टाक लोखंडाचा आणि कॉन्क्रीट टाकून वरती आपण गुंबद घेऊ. ते मंदिराचं काम झालं. आता उत्तरेश्वर मंदिराचा 1-2-4 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार हे मला 100% माहिती आहे. दुसरं आमचं एक साधन देवपूजा असते, जे आम्हाला स्थानांतरित आहे. रोज आम्हाला येणं होणार नाही, आम्ही गावोगावी दूर दूर राहतो. मग तिथले जे पाषाण असतात ते आमचे गुरुजन आम्हाला ते नमस्कार करायला देतात. ते घरी घरी आपल्या आपल्या देवाऱ्यामध्ये आम्ही देवपूजा त्याला म्हणतो, ते देवपूजा करतो. तिसरं आहे तुम्ही नामधारक, वासनिक किंवा उपदेशी वर्ग, जे लोक घरी राहून गुरुमंत्र घेऊन, आताच भास्कर ताईंना गुरुमंत्र घ्यायचा आहे गावातल्या आपल्या, तर त्या गुरुमंत्र घेऊन त्या मंत्राला गाठी, देवपूजा, फुलहार वगैरे वगैरे अर्पण करून स्मरण करणं, दंडवत घालणं, हा विधी. यानंतर त्याच्यावरती हे आमचे डावीकडे उजवीकडे सगळीकडे बसलेले साधू संत आहेत. साधूनाम दर्शनम पुण्य तीर्थ भूतो ही साधवा, कालेन फलंती तीर्था सद्य साधू समागमा. किती श्रद्धेने तुम्ही लोक इथे आलेले आहात, कितीतरी श्रद्धेने. आज सकाळपासून तुमच्या देण्याचा दिवस आहे. तुम्ही देतच आलेले आहात. आतापर्यंत वर्गणी दिली, त्यानंतर हे सेवा दिली, त्यानंतर हे सेवा दिली, त्यानंतर तुम्ही सर्वांनी शारीरिक कष्टाने सेवा केली. त्यांनी सर्वांनी कुठे काही नुकसान होऊ नये, कुठं काही असा आवाज येऊ नये, त्यांनी व्यवस्थित सगळे कार्यक्रम आयोजित करून आतापर्यंत पार पाडत आताही तुम्ही सेवा देता. म्हणजे काय, नवाविधा भक्ती. एक अन्य आरती आहे, मान्य आम्हाला ती आरती, पाय घड्या घातल्या हो स्वामी नवाविधा भक्ती. 9 प्रकारची भक्ती आहे. त्याच्यामध्ये एक भक्ती म्हणजे श्रवण. मी बोलत आहे आणि तुम्ही श्रद्धेने ऐकत आहात. श्रद्धावान लभते ज्ञानम. जेव्हा तुम्ही श्रद्धेने ऐकाल तो तुमच्या हृदयात जाईल. श्रद्धेने ऐकणार नाही, त्याच्या हृदयात जाणार नाही. म्हणून तुम्ही आताही आपलं वेळ देता, वेळ, आणि श्रद्धेने घेता, काहीतरी भक्ती करत आहात. मी लहान होती, आमच्या घरी साधू संत येत होते. आमची आई त्यांना गंधक्षत विधी करून काय जीव घालणं, काय अर्पण करत होती. ते साधू काय म्हणायचे, अहो पुष्पाराणी, आता तू आम्हाला दिला, आमच्याकडून काहीतरी घे. तिला वाटायचं साधूकडून काय घ्यायचं, आपण तर त्यांना द्यायचं असते. मग ते म्हणत, बेटा आमच्याकडे जे आहे ते घ्या. साधूकडे काय आहे, साधूकडे परमेश्वराचं ज्ञान आहे. ज्ञान अग्नी सर्व दग्ध कर्माणम. ज्ञान ऐकल्याने सुद्धा काही एक पाप नष्ट होतात. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धेने आपण ते ज्ञान हासिल केला, ग्रहण केला, आणि त्या ज्ञानाने तुमचे मानसिक, काही शारीरिक अनेक कर्म नष्ट होतात. आता श्लोक बोलली होती मी, साधूनाम दर्शनम पुण्य
नुसत्या आता मग आमच्या आश्रमात अन्य लोकही आले होते, काही मला भेटायला तिकडे आले होते. पायरीला नमस्कार करतात, मंदिरात जातात, पायरीला नमस्कार करतात, साधूच्या दर्शनाला आला पायाला हात लावतात, नमस्कार करतात, काही दुरून नमस्कार करतात, काही असे नमस्कार करतात, काही डोकं लावतात. तेवढ्याने सुद्धा त्याचा लाभ आहे. हो, साधू काही मागत नाही, पण साधूच्या दर्शनाने तुम्हाला काय भेटायचं ते तुम्हाला माहित नाही. तिथून आला, श्रद्धेने आला, तिथेच बसला, श्रद्धेने बसला, दुरून हात जोडला, श्रद्धेने ऐकलं, श्रद्धेने बसला, उठला, श्रद्धेने नमस्कार करून गेला. ती श्रद्धा वेगळ्या वेगळ्या ज्या ज्या स्टेपची ती पाऊल उचलत गेला, तर पावली पावली त्याला फायदे होत गेले. एकच फायदा नाही आहे. आज कितीतरी साधूंच्या मुखात, कितीतरी अतिथीच्या मुखात, कितीतरी यजमानांच्या मुखात तुमच्या घरचा एक एक कणका असे ना तो मुखी लागलेला आहे. एक घास जरी मुखी लागला तर आमचे देव म्हणतात, अरे त्याच्या पुण्याची तर मला गंतीच करता येत नाही, किती गंती होईल सांगता येत नाही, इतकी त्याची तुमची थोरी आहे. आमच्या या गावात आमची मंडळी काही भिक्षा सुद्धा मागायला जाते. ओली भिक्षा, कोरडी भिक्षा नाही करत मी, तर ती ओली भिक्षा मागतात, अति श्रद्धेने, फार आवडीने वाढतात, वाट पाहतात, अजून म्हणतात तुम्ही किती दिवसांनी आलेच नाही तुम्ही, आमची भिक्षा घ्या. उभे राहतात हातात घेऊन. हे सुद्धा कितीतरी लाभ आहेत. या कार्यक्रमामध्ये आज सकाळीच 18 सकाळी पहिले उटी झाली. उटी म्हणजे या तीर्थस्थानाला स्नान झालं, तेही देवाच्या नामाच्या गजरात आणि बँड बाजाने. त्यानंतर तिथलं गंधक्ष विडा झाला. त्यानंतर मग त्या मंदिराची उटी. त्यानंतर इथे आम्ही पंचकृष्णाला मानतो. आमचे पहिले कृष्ण श्रीकृष्ण महाराज, दुसरे कृष्ण श्री दत्तात्रय प्रभू कृष्ण, तिसरे कृष्ण श्री द्वाराधिकार श्री चक्रपाणी महाराज कृष्ण, चौथे कृष्ण म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराज, चौथे कृष्ण, आणि पाचवे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज. हे श्रीकृष्ण आहेत. तुम्ही म्हणाल श्रीकृष्ण एकच होते, 5 कसे झाले? ईश्वर अवताराची ओळख आहे. भगवंत काय म्हणतात, तुम्ही मला कोणी ओळखू शकत नाही, माझ्या कृपेने तुम्ही मला ओळखाल, माझ्या दानाने तुम्ही मला ओळखाल. मी कोण आहे त्यांच्या परिचय देताना भगवंताने गीतेमध्ये सांगितलं, मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. हे चराचर जितकी प्रकृती आहे, संसारामध्ये जितके वस्तू आहेत, हे परमेश्वराच्या कृपेने इथे जन्माला आलेले आहेत. मग तुम्ही म्हणाल कर्मही परमेश्वर करवतात? नाही. देवाने मनुष्य जन्म दिला, मनुष्य जन्माला बुद्धी दिली, पंच ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे, पंच कर्मेंद्रिय दिलेले आहेत, हात पाय तोंड उपस्थ आणि गुदस्थ. हे सर्व दिल्यानंतर एक मन सुद्धा दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, चित्त दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही कर्म करताना विचार करून करा की याचा परिणाम मला काय होईल. कोणताही पंथ हिंसा शिकवित नाही. तुम्ही कोणताही ग्रंथ वाचून पहा, कारण माझे नानाजी डॉक्टर होते देहाचे, म्हणजे आईचे वडील. त्यांनी बायबल, कुराण शरीफ, सिखांचे गुरुगुटका, गुरु ग्रंथ साहेब किंवा गीता आणि आमची ब्रह्मविद्या, असे सर्वच ग्रंथ वाचल्यानंतर आमची आईला म्हणायचे, पुष्पराणी तुझा धर्म बिलकुल ठीक आहे, प्रत्येक धर्मामध्ये जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सर्वांना पुरून पुन्हा आपलं ज्ञान सांगणारी भगवद्गीता आहे म्हणे, याच्या ज्ञानामध्ये तू भागत आहे, त्याच्याच तुझा भलं होणार आहे, असं म्हणून ते प्रतिष्ठा करायचे. डॉक्टर होते ते आणि विद्वान होते. अर्थात काय झालं की परमेश्वर म्हणतात की माझ्या अध्यक्षतेखाली सारा जग चालतो, सारा विश्व चालतो. देवाने स्वतःचा परिचय स्वतःच दिलेला आहे. असे आम्ही परमेश्वर बघतो. आता अन्य लोक काही म्हणतात, अक्का आमच्याकडे या ना, आम्ही श्रीकृष्णाची भक्ती करतो, आम्ही जन्माष्टमी करतो. 100% करता तुम्ही, पण आमची गीतेमध्ये एक श्लोक आहे, तुम्ही गीता असेल हिंदू लोकांच्या घरी, परंतु ते वाचतात की नाही वाचत त्यांना माहिती. त्यांनी वाचा. ये पेन्ने देवता भक्ता, ए बच्चे,
यजंते श्रद्धयान्विता. भगवंत म्हणतात अन्य देवता भक्त सुद्धा मला श्रद्धेने भजतात रे. पण कसे भजतात? यजंते अविधिपूर्वकम. विधिपूर्वक मला भजत नाही, अविधिपूर्वक भजतात. ते कसं म्हणून? भगवंताच्या गीतेमध्ये त्यांनीच उत्तर दिला की जसे इतर आहेत तसंच मला समजतात रे. आता भगवंतांची वाणी हीच एक दुनियामध्ये अशी वस्तू आहे की जे ईश्वर अवताराच्या श्रीमुखातून निघालेली वाणी आहे. बाकी ग्रंथ तुम्ही, आम्ही, ऋषी मुनी जीवकृत आहेत, जीवाने लिहिलेले आहेत. परमेश्वराची वाणी एक श्रीमुखातली जगामध्ये प्रसिद्ध असलेली, प्रत्येक देशात, युरोप मधले देश असतील की दुसरे देश असतील, सर्व देशांचे तुम्हाला ज्ञान आहे. त्या सर्व देशांमध्ये भगवद्गीता ही सर्वांना मान्य आहे. आणि त्या भगवद्गीतेमधले जे काय सांगितलेले आहे, काय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अरे दुसऱ्यांच्या दुष्कृतीला नष्ट करण्यासाठी, दुष्वृत्तीला नष्ट करण्यासाठी आणि सद्वृत्तीला रक्षण करण्यासाठी मी अवतार घेतो. पण केव्हा केव्हा घेतो? जेव्हा माझ्या धर्माची ग्लानी येते. जोपर्यंत मी ज्ञान हे ज्ञानी लोकांना दिलेलं आहे, ते ज्ञान परंपरेने चालवू शकतात, तोपर्यंत माझी गरज नाहीये. लक्षात आलं? गावात सरपंच असतात, उपसरपंच असतात, तालुकाध्यक्ष असतात, जिल्हाध्यक्ष असतात, आमदार असतात, त्याच्यावर खासदार असतात, त्याच्यानंतर काय कॅबिनेट मंत्री की काय काय असते, त्याच्यानंतर PM असतात, राज्यमंत्री असतात, मग PM असतात. प्रत्येक वेळेला PM तुम्हाला नाही येणार. तुम्हाला हे लोक राज्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्या कर्तव्य आहे ते काही काम करण्याचा. त्यांना PM कडे जावंच लागत नाही, त्यांच्याकडे ऑटोमॅटिक सगळी व्यवस्था आलेली असते. तसंच जगाच्या बाकी सगळ्या व्यवहारासाठी आमच्यासाठी सर्व व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे. परंतु जेव्हा जीवाचा उद्धार करायचा असते तेव्हा परमेश्वर येतात किंवा परमेश्वराचे ज्ञानी येतात आणि ते तुमची ताणभूक ज्ञानाने दूर करतात. ज्ञान एक तलवार आहे, ज्ञान एक दिवा आहे, ज्ञान एक भक्ती आहे, ज्ञान एक अग्नी आहे, ज्ञान एक श्रद्धा आहे. ज्ञानाने सगळं प्राप्त होते. एखादा अज्ञान खेड्यातला मनुष्य जरी, आमची एक देहाची नानी लागत होती, तिला विदेशात जायचं होतं. तिला म्हणलं तुला काहीच येते इंग्रजी, ते तुला काही विचारतील. म्हणे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन मला समजते. नाही काही समजणार तर मी सांगेल अंडा नको. ती एकटी इथून बसली आणि कॅनडा की अमेरिकात नाही इंग्लंडमध्ये गेली होती. तिची मुलगी होती तिथे, इंग्लंडला गेली आणि तिथून परत आली. म्हणलं तुला कोणी विचारलं? म्हणे त्यांनी व्हेजिटेरियन. तर मी म्हणली येस. इतकं तिला माहिती होता, तितक्या शब्दाने ती विदेशात सुखरूप पोचली. तसं आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करायचं, आपल्या विवेकाचा उपयोग करायचं आणि योग्य मार्गदर्शनाने परमेश्वराची भक्ती करायची. यानंतर इथे झेंडा उभारण्यात आला होता. झेंडा हा विजयाचा प्रतीक असते राज्य धर्मातला, धर्माचे प्रतीक नसतात. पण राजकारणी लोक असतात, ग्रामस्थ असतात, झेंडा सुंदर दिसते, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा कलर असते, वेगळा काही चक्र असते. प्रत्येक धर्माचे वेगळे वेगळे झेंडे होऊन गेले आता. नाही तर शुभ्र झेंडा आणि त्याच्यावर चक्र असतात. मग याच्यामध्ये आपण परमेश्वराला प्राप्त होण्यासाठी काही दोषावर विजय प्राप्त करून घ्यावे, मला वाटतं याच्यासाठी झेंडा असावं. म्हणून आपल्या काही वाईट सवयी, सप्त दुर्व्यसन असतात, जसे दारू, जुवा, चोरी, शिकारी, परस्त्रीगमन, वैश्यगमन, हिंसा इत्यादी, हे पापरूप कर्मे जे आहेत. मनुष्य बलवान आहे हो, अगदी लुच्चूपुच्चू नाही आहे. मनुष्य बलवान आहे, ताकदवार आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची ताकद आहे. तो वाटेल तर या गावाला नष्ट करू शकतो, तो वाटेल तर या गावाला एक महालाचा रूप देऊ शकतो. म्हणून तुम्ही आपल्या सवयीला थांबून चांगलं मनुष्य बना. मनुष्याला ज्याला मनुष्य म्हणावं त्या माणसाने मनुष्य बनावं. का मनुष्य एक अशी वस्तू आहे
की तू काही पण कमवू शकतो. म्हणून हा दोषाचा नाश करून, अंतःकरण शुभ्र करून आणि त्या दोषाचा विजय प्राप्त करण्यासाठी झेंडा असावं. मंदिरात कळस असते, मिरवणूक असते, बँड बाजे असतात. तुम्ही आता मराठी माणसं सर्वांना समजते, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. मग ज्या अर्थी आमच्या गावात आमचे परमेश्वर अवतार या 800 वर्षापूर्वी आले, याच्या आधी तुम्ही म्हणाला यांचा पंथ मग 800 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे असा अर्थ नाहीये. भागवत प्रमाण आहे. भागवतात पहिले हंस अवतार झालेले आहेत, श्री दत्तात्रय महाराज झालेले आहेत, श्री चक्रपाणी महाराज झालेले आहेत, श्री कृष्ण महाराज झालेले आहेत. श्री कृष्ण महाराजांनी हाच ज्ञान पूर्वी त्रेतात दिला, कृतयुगात दिला, द्वापरात दिला आणि तोच ज्ञान आज परंपरात चालू आहे. कारण गीतेत भगवंत म्हणतात 4थ्या अध्यायाची सुरुवात मध्ये, इमाम विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वाकवे ब्रवीत. हा ज्ञान मी कोणाला दिला आधी? इमाम विवस्वते, विवस्वान राजाला दिला, विवस्वानने मनूला दिला, मनूने इक्ष्वाकूला दिला. मग मला वाटलं इक्ष्वाकू कोण? म्हणून आमचे पंथी एक महानुभाव ग्रहस्थ असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला, ते दवाखान्यात होते. क्षत्रिय होते, देहाचे काही नातेवाईक होते, ते बिमार होते. त्यांच्या जवळच एक आराध्य दैवत त्यांचा राम असेल, त्या रामाजीच्या उपासनेचे ब्राह्मण ते सुद्धा त्या बेडवर होते शेजारी. ते कोणी आला की यांना म्हणायचे लालाजी जय श्री कृष्ण, दुसरा आला की लालाजी जय श्री कृष्ण, तिसरा आला की लालाजी जय श्री कृष्ण. असा मोठा खटला होता त्यांचा. सगळे भेटायला येत होते. ते ब्राह्मण जे म्हणतात का हो तुमचे कोणता वंशज आहात तुम्ही? त्यांनी सांगितलं मी रघुवंशी आहे. म्हणे नमक हरामा, तुम्ही रघुवंशी असून जय श्री राम म्हणाव तर तुम्ही जय श्री कृष्ण म्हणत आहात. आता पंजाबी लोकांना थोडासा नमक हराम शब्द शिवी म्हणजे फार घाण वाटते. त्यांनी लगेच म्हटलं पंडित जी जबान संभाल के बोलिए, मैं जो बोल रहा हूं वो सत्य मानना और दोबारा अपने आप से ढूंढ के निकालना. मैं बताता हूं कौन पहले हुआ. ते म्हणे बताओ. ते म्हणे श्रीकृष्णच आधी झाले. म्हणे कसं? त्यांनी हा 4थ्या अध्यायाचा पहिला श्लोक त्यांना दिला. इमाम विवस्वते योगम विवस्वान मनवे मनो इक्ष्वाकू. इक्ष्वाकू कोण होते? रामाचे पिताजी कोण होते? दशरथ है ना. दशरथाचे वडील म्हणजे दशरथाचे वडील म्हणजे रामजीचे आजोबा, त्यांचे पंजोबाचे वडील होते इक्ष्वाकू. ते होते सगळे यदुवंशी. पण त्यांच्यामध्ये एक राजा रघु होऊन गेला. तो प्रतापशाली राजा झाला, तिथून रघु झाला. रघुपती राघव राजाराम झाला. नाहीतर हे सगळे यदुवंशी आहेत. ह्याचं प्रमाण माझ्याकडे बुक आहे. कोणाला शंका असेल बुक घेणे आणि पाहणे. आजची बुक नाही आहे, फार जुनी बुक आहे. मला शंका होती की इक्ष्वाकू कोण आहे. मग माझ्याकडे व्यक्तिसूची म्हणून एक त्या बुकमध्ये होता. त्या पुस्तकात मी बघितला, मला प्रमाण वाटलं. म्हणून मी पक्क छाती ठोकून बोलते की इक्ष्वाकू हे रघुवंशी नाही आहे, हे यदुवंशीच आहेत. पण त्यांच्यामध्ये रघु राजा आला, तिथून रघुपती राघव राजा झाला. म्हणून रामाच्या आधी दशरथाचे आजोबा पंजोबा त्यांना इक्ष्वाकू म्हणत होते. त्या राजाजवळ ब्रह्मविद्या श्रीकृष्ण महाराजाचं ज्ञान होता. ती परंपरेमध्ये योग नष्ट झाल्यामुळे द्वापर युगात भगवंत म्हणतात मला डबल आज घ्यावं लागला रे अवतार. म्हणून भगवंतानी अवतार घेतला. देव म्हणतात श्री उद्धव गीता आहे. भागवतामध्ये बघा शेवटी देवाला कैवल्य स्वरूपामध्ये परत जायचं होतं त्यावेळेला उद्धव देवाला म्हणतात उद्धवा मी तुला ज्ञान सांगतो. हाच ज्ञान मी पूर्वी हंस अवतार झाल्यावर सांगितलं होतं. हाच ज्ञान मी यदू राजाला अवधूत वेशामध्ये 24 गुरु म्हणून सांगितलेला. ते 24 गुरु सुद्धा तुमच्या भागवतात आहे. पण तुम्ही लोक जे भागवत ऐकता त्यात पुरेसं ज्ञान तुम्हाला मिळत नसल्यामुळे त्यात तुमचा दोष नाही आहे, तुम्ही अज्ञान आहात. मला तुमच्यावर काही चॅलेंज करायचं नाही आहे. परंतु देवाने विवेक दिलेला आहे, डोळे दिलेले आहेत, बुद्धी दिलेली आहे, कान दिलेले आहेत. त्याचा सदुपयोग करून मला वाटतं यथार्थ ज्ञानाची माहिती तुम्हाला अवश्य असावी. बाकी तुम्ही जे करता करा, नका करू. मला कोणाशी काही म्हणायचं नाही.
परंतु माहिती असावी. माहितीशिवाय मनुष्य अधुरा, अपूर्ण आहे. म्हणून त्या भगवंताने म्हटलं, हेच ज्ञान त्रेतायुगात मी अवधूत वेशामध्ये यदुराजाला सांगितलं आणि तोच ज्ञान उद्धव देवा आज तुला सांगत आहो. पण हा ज्ञान रत्नाचा ठेवा, भलत्या हातीने दावा, अधिक कारेविन. ज्याची बुद्धी आवडी असेल, श्रद्धा असेल, त्याला घ्यावं वाटत असेल त्यालाच द्यायचे हा ज्ञान. असं गल्लीमध्ये वाटत बसायचं नाही रे तुला. म्हणून आम्हा लोकांना थोडंसं एक बंधन असते की आमच्या पोथीच्या वेळेला आमचे पंथी लोक असतात. हा, बाकी टाइम लोकांना टाइम देत नाही आम्ही लोक, असा अर्थ नाही आहे. तुम्हालाही तर देत आहे. असंच कोणी आला, विचारपूस केली, ज्ञान माहिती ऐकली घेतली तर त्यांनाही आम्ही ज्ञान देतो. हीच परंपरा आजपर्यंत चालत आली. म्हणून आज तुम्ही म्हणाल की आज ईश्वर अवतार का नाही, हे अजून ज्ञानी आहेत. हे परमेश्वराच्या ज्ञानाच्या धुरा आपल्या खांद्यावर घेऊन आलेगावला आलेले आहेत. हेच परंपरेमध्ये अजून पुढे चालणार. जेव्हा परमेश्वराला गरज वाटेल की आता कोणीच राहिलं नाही असा माझ्या ज्ञानाला, पवित्र ज्ञानाला ठेवणारा, सांभाळणारा, तेव्हा परमेश्वर अवतार स्वतः येते. पालखीमध्ये या गावात त्या काळातल्या लोकांनी आमच्या देवाला आणलं नव्हतं, पण देवाची आठवण करून आज तुम्ही सर्व ग्रामस्थांनी सहयोग देऊन देवाला पालखीत आणलं. आत्ताच दिव्याची ज्योत तेजवली. काय म्हणतात, तमसो मा ज्योतिर्गमय. अंधकारातून उजेडात नेणारे, प्रकाशाला नेणारी दिव्याची वात असते. घरात अंधार असू द्या, एक वात असली, कान्या कोपऱ्यामध्ये वस्तू असली की तुम्ही त्या वातीच्या आधाराने जाऊन आणू शकता. तसंच ज्ञान रूपी तेजाने तुम्ही परमेश्वराला सुद्धा प्राप्त करू शकता. फार काय तर एका जन्मात. पण त्याला परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, त्या नियमाप्रमाणे वागावं लागते. संसाराचा पूर्णपणे त्याग करावं लागते. मान, मान्यता, फार अभिमान, अहंकार इत्यादी दोषांचा ते त्याग करून जर परमेश्वरासाठी नम्र वृत्तीने, रंकर वृत्तीने, अगदी आदराने परमेश्वराचा मनामध्ये आठवण ठेवून तो जर उपचार करेल तर मला वाटते त्याचा उपाय, त्याच्या विधी त्या परमेश्वरापर्यंत नक्की पोहोचत आहे. यानंतर या गावात सर्व लोकांनी वर्गणी दिली. तो अनुप घाबरलेला होता. कधी मला भेटला की थर 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 कापायचं. आता त्या छोट्याशा बच्च्याने सुरुवात तर करून टाकली, पण त्याला माहिती आहे की मी एकटा काही करू शकत नाही. आमच्या ग्रामातल्या सर्व वर्ग आहे, उपदेशी वर्ग तर थोडाच आहे, पण 75 लोकांची मदत जास्त आहे. त्यांनी हजारोमध्ये तर दान केलंच असेल, पण कष्ट जास्त आहे. कष्ट खूप आहेत. पाण्याची व्यवस्था एकाने घेतली, फुलहाराची व्यवस्था घेतली, कोणी स्वयंपाकाची व्यवस्था घेतली, मग पेंडालची व्यवस्था घेतली. तुम्ही काय घाबरू नका, आम्ही करतो म्हणतात. आमच्यासाठी 4-5 हजार लोकांची गोष्ट काहीच नाही, कारण मोठे मोठे कार्यक्रम या गावात करतात. पहिले मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला तुम्ही होते की नव्हते, त्यावेळेला या सर्व लोकांनीच केलं. आम्ही तर आश्रमात चालले गेलो बाबांसोबत, पण यांनी पंक्ती वाढल्या, उठवलं, सगळं आवर सुवर झाडझूड करून मी नंतर आली. नंतर इथे जसं कार्यक्रम झालंच नाही. इतकी सुंदर या गावाकरी लोकांची व्यवस्था. आता तुमची व्यवस्था, तुमची सेवा. तुम्ही महाभारतात एक दृश्य पाहिलं असेल, भाव जसा असतो तशी भक्ती असते. भाव जसा असतो तसा फळ भेटते. दुर्योधन आणि पांडव सर्वांच्या ओळखीचे आहेत. दुर्योधन हा सदाचा पांडवांचा विरोधक, भक्तांचाच विरोधक म्हणायचं. ज्याला परमेश्वर भक्ताचा विरोध आहे तो परमेश्वराचाच विरोधी आहे. पण तो दुर्योधनाला हे थोडी माहिती होता की श्रीकृष्ण हा परमेश्वर आहे. त्याने दुर्वासा ऋषी 88,000 शिष्य होते त्याचे, त्यांना घेऊन आपल्या राजमहालात येण्यासाठी, जसं आम्हाला आता आज सकाळी नाशिकच्या आमच्या त्या सानप आमदार आहेत ना, त्यांची पत्नी आल्या होत्या, धर्मपत्नी. त्यांनी निमंत्रण दिलं आम्हाला 1-1.25 महिना नाशिकला, नंतर जळगाव जिल्ह्यात एक ठिकाणी, मग नंतर जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या ठिकाणी, म्हणून 4 महिने आम्ही लोक जाणार आता 8 तारखेला. त्याप्रमाणेच त्या दुर्योधनाने त्या दुर्वासा ऋषीला त्याच्या परिवारास एक निमंत्रण दिला की माझं निमंत्रण स्वीकार केला.
त्या दुर्वासा ऋषीच्या मनात दुर्योधनाविषयी श्रद्धा नव्हती की हा सदाचा असा मनुष्य आहे आणि याला कुठून भाव आला की साधू संताला आपल्या घरी न्यावं आणि 4 महिने त्यांची सेवा करावं. पण चलावा, कधी कधी जीवाचं मनुष्याची वृत्ती पालट व्हायला वेळ लागत नाही. क्षणातच वृत्ती पालटही होऊ शकते. राक्षस असतो तो भक्त बनून जातो आणि भक्त असतो तो राक्षसही बनून जातो. असाही वेळ येते. म्हणून दुर्वासाने हो म्हटलं. त्याने रोज सकाळी कारभार पाहावं, नमस्कार करून जावं, संध्याकाळी आला की जीव घातल्यानंतर पाय दाबावं, सेवा करावं. खूप सेवा करत होता, प्रसन्न करून घेतला खूप. पण भाव कपटी होता. खूप आवडीने प्रसन्न करून घेतला. आणि शेवटच्या दिवशी दुर्वासा ऋषी प्रसन्न झाले. दुर्वासा ऋषी आणि प्रसन्न होणं तेही दुनियामध्ये आकस्मिक गोष्ट आहे का? दुर्वासा म्हणे, दुर्योधन, तुझ्या सेवेला मी प्रसन्न झालो रे, तू काही मागून घे. म्हणे, काय मागाव राजे आपले ऋषी महाराज, तुमच्या कृपेने माझ्याकडे सगळं आहे, फक्त मला एक द्या. म्हणे, काय पाहिजे? तर त्याला म्हटलं, काय मागतो कोणच ठेव. त्याने म्हटलं, माझे पांडव भाऊ. बघा किती गोड बोलतो. माझे पांडव भाऊ, द्रौपदी आमची वहिनी, आमची कुंता माऊत आई आणि सर्वांना की जंगलात राहतात. जसं मला सेवेचा योग दिला ना, तसं तुमचे 88 ऋषी घेऊन गेले, त्यांना दर्शन द्या, त्यांचेही भोजन स्वीकार करा, त्यांनाही कृत्य करा. पण जा संध्याकाळी बरं का, सकाळी जाऊ नका. का तर रात्री पांडव येतात, घरी सापडतील. पण मनात भाव कपटी होता, लक्षात घ्या. भाव जसं असते तसं देव भेटते. भाव नाही तर त्याला काहीच भेटत नाही. किती जरी त्याने दाखवायला करोडो रुपये दान केले असेल, त्याची काही किंमत नाही. दुर्योधनाचा गोडगोड बोलला. दुर्वासा ऋषीलाही वाटलं, चला ठीक आहे बाबा, हा म्हणतो त्याचे भाऊ आहेतच. पण त्याच्या मनात गॅरंटी होती की पांडव हे नेहमीचे परमेश्वराचे, श्रीकृष्णाचे आवडीचे भक्त आहेत. आत्मा आणि शरीराचा नाता जसा असते, जीवाचा नाता आणि शरीराचा, तसा पांडवांची आहे. पण हा म्हणतो तर जावंच. संध्याकाळी पोचल्यानंतर आशीर्वाद म्हणून दारात उभे राहिले ऋषी. आता त्यांनी थोडंसं धर्मसंकट पडलं की रात्रीची वेळ, दुर्वासा आपल्या फाटकावर आशीर्वाद देऊन राहिला. आता काय माहिती काय श्राप देतो की काही मागतो. म्हणे, या काय सेवा? म्हणे, भोजन म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सर्वांना की द्रौपदीला भगवंतांच्या कृपेने सूर्याने एक पात्र दिलेलं होतं. त्याच्यात शेवटी द्रौपदी जेवत असायची आणि शेवटी धुवून धावून पालथं घालून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर अन्न त्याच्यामध्ये यायचं. आता द्रौपदी घाबरली, पांडवही घाबरले की काय करावं. त्यांनी लगेच सांगितलं, स्नान करून या. तो स्नान संध्या करून या. भक्ताला आत्मविश्वास असते, लक्षात असू द्या. त्याला माहिती आहे मी जर अंतःकरणातून परमेश्वराला भक्त माझे परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. म्हणून द्रौपदीला बिलकुल घाबरट आली नाही. द्रौपदी आतून बोलते, दुर्वासा ऋषी, तुम्ही म्हातारे झाले, पुरुषांना खाना मागायचं नसते, भोजन बाईला मागा, मी देते, या स्नान करू. बरं बाबा, तू जीव घाल. आले ते स्नान करायला गेले आणि इकडे झालं पंचायत. द्यावं तरी काय द्यावं, काहीच तिथे नाही आहे. जसं जमदाग्नी आणि रेणुकाकडे इंद्राने कामधेनू दिलेली होती त्यांच्या सेवेसाठी, भोजनासाठी, तसं या द्रौपदीला पांडवांना अरण्यवासात असताना भगवंतांच्या कृपेने सूर्याने एक भांडा दिलेलं होतं, पात्र. तिने लगेच आराधना केली, श्रीकृष्ण महाराजा धाव, मेरी लाज बचाव, माझी लाज राखा. दुसरं कोण म्हणणार? ती बहीण होती. आमचे ते भुतेकर भाऊ आलेले आहेत जालन्याचे, ते गात असतात, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला. खूप सुंदर गातात ते. राजकारणी तितकेच आहेत, देवधर्मी तितकेच आहेत, पण ते काय माहिती देवधर्म नाटक करतात की खरं त्यांनाच माहिती. पण गायक छान आहेत, वाजवतात, गातात. तेव्हा भगवंत रुक्मिणीच्या घरी द्वारकेला जेवायला बसणार होते. रुक्मिणीला म्हणतात, थांब 2 मिनिट, मी आलो. आता परमेश्वराला तेव्हा, तुम्ही आता विमानाने 2 घंट्यात नागपूर ते दिल्ली जाता, तर देवाचे विमान ते तुमच्यापेक्षा वेगाने असणार. देव येऊन पोचले पांडवांजवळ. आता द्रौपदी म्हणते, कृष्णा कसा आला रे?
म्हणे तूच तर आवाज दिला. म्हणे मला जीव घाल, मी जेवायला बसणार होतो, तू हाका मारल्या म्हणे मी उपाशी आहे. म्हणे तुला काय देऊ, त्याच्यासाठी हाका मारले. म्हणे पात्र आण. त्या पात्रात सांबाराचं पान म्हणा, भाजीपाल्याचं पान इतकंसं होतं, ते लागलेल्या देवाने ते घेतलं आणि मुखात घातलं. काय म्हटले? तृप्तोहम जगत तृप्त, मी तृप्त झालो, सारा विश्व तृप्त होऊन जावं. एक दिवस आपण पण देवाच्या कृपेने तृप्त झालो. हे तर पांडवांच्या घरात चालू आहे, पण तृप्ती कुठे झाली? मग जे परीक्षा घ्यायला आले होते, तो दुर्वासा नदीच्या काठी शिष्यांसहित बसलेला आहे. तिथे पांडव विज्ञानाचे तयार झालेले आहेत. द्रौपदी आहे, वाढणं चालू आहे. भीमसेन आपले काय करतात? खांद्यावर गदा. ऋषीमुनी, उष्ट टाकायचं नाही, पोटभर खा, नाही तर लक्षात घ्या माझी गदा पहा. असं म्हणता म्हणता ते थोडे घाबरायचे. इकडे आला की भीम तिकडून एक गायब, तिकडे गेला की इकडून एक गायब. असं करता एक एक गेले, एक एक गेले. शेवटी राहिले एकटे दुर्वासा. त्याच्या लक्षात आला, ज्ञानिया माणसाला, जाणत्या माणसाला जसे आपले गुण लक्षात असतात, तसे त्याचे दोषही लक्षात असतात. जर दोष लक्षात असतात, आपले गुणही लक्षात असतात की माझी काय पॉवर आहे, मी कुठपर्यंत पोहोचलेला आहे, मला कुठे पोहोचायचं, काय माझे दोष राहिलेले आहेत, कोणते दोष मला टाकायचे आहेत. त्याच्या लक्षात आलं, अरे जैसा अन्न वैसा मन. अरे हे असं पांडव परमेश्वराचे भक्त, आणि यांच्यासोबत माझा हा व्यवहार कसा झाला गड्या? हे दुर्योधनाचं अन्न. लक्षात आलं? दुर्योधनाचं अन्न आणि त्याची कुबुद्धी. म्हणून स्वयंबुद्धी यस्य नास्ति शास्त्र तस्य करोति किम नेत्राभ्याम विवीर्येणसे दर्पणम किम करिष्यति. अरे ज्याला स्वतःची बुद्धी नाही आहे, त्याला शास्त्र कोण्या कामाच्या? आंधळ्याला आरसा दाखवून काय उपयोग? तसं दुर्वासाला स्वतःच्या बुद्धीचा कार्य नाही केलं. नंतर त्याला पश्चाताप झाला. त्या अन्नाचा हा परिणाम झाला की आपण दुसऱ्याची परीक्षा पाहायला गेलो आणि आपणच फसलो. म्हणून यजमान सर्व मंडळी, आपण अन्नदान करताना श्रीकृष्ण नम्रतेने द्यावं. मी 5,000 दिले, वहीवर माझा एक पहिला नंबर लिहि रे. नाही, माझं नाव लिहू नको. का? मी कोणाला दिले? देणारा कोण आहे, घेणारा कोण आहे? एकाने विचारलं की तुम्ही ज्या वेळेला दान देता असं नम्रतेने का देता? त्याने खूप सुंदर उत्तर दिलं, अरे देने वाला और है, लेने वाला और. कोणी दिलं तुम्हाला? काहीच नाहीये तुमच्या. डोळे बंद करा. पाठीमागे काय तर माहित नाही, घरात काय चाललं असेल कोणाला माहित नाही. तो परमेश्वर देतो, लक्षात ठेवा. कुठे देतो? भगवद्गीता वाचा, अन्नात भवन्ति भूतानी. तुम्ही लोकांनी अन्नदान केले, तुम्ही जन्म जोडून घेतले, सुकृत जोडून घेतले, मनुष्याचे जन्म जोडून घेतले. पुण्य जर म्हटलं असेल तर, आणि तेच श्रीकृष्ण अर्पण केला असेल तर जन्म कटून गेले. आपल्याला जन्म हवं की कटायचं? कटायचं. एकच जन्मात दुःखी आहो आपण. कोणी संसारात सुखी आहे तर हात वर करा. सर्व दुखी आहे. पण साधू संतांनो, तुम्ही सुखी आहे की दुखी आहे? सांगा ना बुवा. सुखी आहे. यांच्यासारखे सुखी व्हायचं असेल तर या इकडे. म्हणून देणारा कोणीतरी दुसरा असते, घेणाराही तोच असते. का ज्याने दिलं ते. अन्नात भवन्ति भूतानी. पर्जन्यात अन्न संभव. पाऊस पडते तर अन्न तयार होते. पाऊस कुठून येते? यज्ञात भवति पर्जन्य. आज तुम्ही जीव घातला, याच्याने तुम्हाला दरवर्षी पाऊस येतो. गाले गावात कधीच दुष्काळ नसतो. असतो? असतो काय? नसतो. प्रत्येकाचे घर, माड्या, बंगले, सोने, नाणे, गाड्या, घोड्या सर्व पहिल्यापेक्षा 100 पटीने जास्त आहेत. मी आली त्यावेळेला या गावात मला मनगटा एवढी जाडी भाकर भेटत होती हो, आणि एवढसा ठेसा बिन तेलाचा. मार उघड व्हायचं, पण खात होतो. फिक्की भाजी करत होतो. 4 वर्ष मी इथे मंदिरात होती ना, तुम्हाला माहिती आहे. परंतु आज त्या लोकांकडे मला वाटते भिक्षेत भाकरच नाही येत आता, तर चपात्याच येतात.
म्हणजे अर्थात 2 पीक काढता तुम्ही. तुमच्याकडे सर्वांनी देवाने धन दौलत दिली, पुत्र संतती दिली, कलत्र संपत्ती दिली, भ्रातृ संपत्ती दिली, ग्रह संपत्ती दिली, धन संपत्ती दिली. ह्या सगळ्या संपत्त्यात भाऊ नाशवान आहेत. परमेश्वर संपत्ती जोडा, थोडीशी त्याची भक्ती जोडा. याच्यासाठी साधू संतांच्या सहवासात यावं लागते. त्या सहवासामध्ये आल्यानंतर असं आहे, एक भगवद्गीतेमध्ये सुंदर कबीराने श्लोक दिलेला आहे की सप्त धातू पारस छुए, 7 धातू सोन, पितळ, चांदी, लोह, तांबा, कासा, कथील इत्यादी हे सर्व धातू जे असतात ना, जर पारस दगडाला स्पर्श करतात तर काय बनते? सोनं. पण तो सोना बनवतो, पारस बनवत नाही. माझे साधू स्वतःपेक्षा श्रेष्ठ बनवतात. हे यांच्यामध्ये विशेषता आहे. साधू आपल्या शिष्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ बनवू शकतो, इतकी त्याच्याजवळ किमया आहे. त्याच्यासाठी तो गावोगावी परिभ्रमण करतो, तीर्थयात्रा जातो. जसं आम्हाला आता जायचं, अशी परंपरा हा अनादी काळापासून आहे. आणि हे कार्यक्रम घेण्याची काय गरज आहे मग तुम्ही म्हणाल? जर तुम्ही जातात, स्थान आहे, देवपूजा आहे, घरी साधू संत येतात, मग कार्यक्रमाची काय गरज आहे? संघे शक्ती कलयुग आहे. आज कोणतंही कार्य जर सिद्धीला न्यायचं तर बहुत लोकांची गरज असते. जसं आजच्याच कार्यक्रमाला बायांचे काम होता, माणसाचे काम होता. या सर्व कामाला सुरक्षितपणे व्यवस्थित धाडण्यासाठी परवा पोलीस चौकीमधले कोणीतरी माझ्याकडे आले होते. त्यामुळे अक्का एक ऍप्लिकेशन देऊन द्या, लागलं तर मीच, ते चानीचे मला वाटते मुख्य आहेत काही, ते आले होते. त्यामुळे मीच लागलं तर हजर राहील. म्हणलं ठीक आहे, या तुम्हीच या. आम्हाला दिसले, पण कुठेतरी मला 1-2 जण दिसले. हे कशासाठी पाहिजे होते आम्हाला? आमचे पवित्र धर्म आहे, जर आमची वासना पवित्र आहे, आमची इच्छा पवित्र आहे, परंतु कोणत्याही गोष्टीला संरक्षण पाहिजेच असते. म्हणून त्यांचं संरक्षण, त्या संरक्षणाला सुद्धा राजकारणी लोक काही मदत देतात. आता त्यांची उपस्थिती हीच तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. जर की राजकारण आणि धर्म एकदम माझे एक पंथीय धार्मिक कार्यक्रमामध्ये जवळजवळ 51 संत महंत स्टेजवर होते. कुठेतरी इंदिरा गांधी जात होते. जात असताना त्यांनी पाहिलं की साधू संत आहेत, चला आशीर्वाद घ्या. सगळे आमचे साधू संत 2 मिनिटासाठी, खरं सांगते, उभे राहिले. माझे श्री गुरुजी उभे नाही राहिले. मग ते आता आल्यानंतर 2 मिनिट कोणालाही देतातच बोलायला. ते इंदिराताईंनी स्टेजवर उभे राहून त्यांना 2 का त्या लोकांना गडबडी तितकीच असते. त्या उभ्या राहिल्या. ते काय म्हणल्या लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की बाबा लोकांनो, ऋषीमुनी लोकांनो, मी 5 वर्षाची देशाची नोकर आहे. मी 5 वर्षाची देशाची नोकर आहे. तुम्ही आजन्म परमेश्वराच्या भूमीवरचा पाप दूर करण्यासाठी, दुर्व्यसन दूर करण्यासाठी, चांगलं जगण्याचा आचार धर्म सांगण्यासाठी आजन्म परमेश्वराचे सेवक आहात. म्हणून तुमच्याच पाया मी पडावं. तुम्ही माझ्यासाठी कशाला उभे राहिले? किती सुंदर बोलला. आणि वास्तविक आहे. राजकारण जरी असले तरी प्रजेचा सर्वंट ओके की नाही? तरी आपण त्यांना का मानतो? का त्यांनी फार कष्ट करून ती पदवी प्राप्त केलेली असते. ते कष्टापर्यंत आपण पोचत नाही, म्हणून त्यांना सत्कार करणं, त्यांना उपस्थिती, त्यांना नाव घेणं, गौरवणं, त्यांचं भूषण ते आवश्यक आहे. आणि काही एक काम असे झाले हो, तुम्हाला सर्वांना अनुभव आहे की या लोकांची मदतनेच शेवटाला जातात. पण माझे काही काम, मंदिराचं उद्घाटन झालं, कार्यक्रम झालं, सर्व प्रकारची सेवा गावकऱ्यांनी सगळं दिलं. आता आमच्या रोडवर, आमच्या गेटपासून रोडचं बांधकाम, सडकीवर येण्याचं काम, आम्हाला स्मशानभूमीच नाही अजून या गावात. आमचे सेवनेकर श्रीकांत डॉक्टरी श्री बसलेला पोरगा, त्याच्या डॉक्टरच्या वडिलांचं शेत आहे, त्याच्यामध्ये एक त्रिकोण थोडीशी जागा आहे, त्याच्यामध्ये शेवट तिथेच काम होते. पण ती जागा तर त्यांचीच आहे शेवटी. आपल्याला तर असं नाही म्हणायचं ना आमची आहे, जरी ते 100% म्हणतात अक्का तुमचीच आहे, परंतु एक नियम नाही आहे. या गोष्टीसाठी मला बागेही सांगितलं होतं, परंतु अद्याप ती जागा उपलब्ध झालेली नाही. यानंतर या कार्यक्रमासाठी अनुप सेवनेकर
महल्ले, गावातले, मी सर्वांचे काही आडनाव मला माहिती नाही आहे, परंतु सर्वांचे नाव म्हणजे माळी समाजातले, तेली समाजातले, लोहार समाजातले, पाटील समाजातले, पुजारी समाजातले, तुमचे गवळी समाजातले, जे कोणी समाजातले लोक असतील, बंजारी समाजातले, हिंदू लोकांनी म्हणा की दुसऱ्या लोकांनी, सर्व लोकांनी मदत केलेली आहे. तुमची सेवा यावत चंद्र सुरे तोपर्यंत देवाने स्वीकार करा. आदर तुम्ही सर्वांनी केलं, सर्वांनी उपस्थिती दिली. दुर्योधनच्या घरी देवाला बोलवलं होतं आणि ते म्हणत या आमच्याकडे. देव गेले तर विदुराने म्हटलं आधी माझ्याकडे चला. देव म्हणत चला, का त्याचा भाव चांगला. गेले आणि तिथे जेवले. तो राजा काय विचारतो, अरे श्रीमंत झाले म्हणून काय झालं. श्रद्धा असावी, भाव असावा, नम्रता असावी, रंकपणा असावा, दीनपणा असावं. आपल्याजवळ आहे तरी काय, काळा पैसा सर्व असं नष्ट करून जाते आपल्याला. तर तो काय म्हणतो, श्रीकृष्णा तुला विदुराने काय खाऊ घातलं रे. म्हणे राजनम भोजनम पृच्छसी. किती हलकी जात, कोणाही काय खाऊ घातलं हे विचारायचं असते का. आदरम किम न पृच्छसी. आदम का बरं विचारत नाही तू आदर. अरे भोजनम गतजीर्ण. आणि आता जेवलं सकाळी पुन्हा हाय, उठल्या बरोबर अनगत चहा, अनग पाणी, अनगत जेवण, अनग नाश्ता, ते चालूच होऊन जाते. आदरम आदरम अमरम भवेत. तो आदर भगवंताचा केलेला आजपर्यंत, आज पावेतोर आपण ते गात आहो की विदुराचा भाव, विदुराच्या कन्या, सुदाम्याचे पोहे, ते आवडी आहे त्याच्यामध्ये. तशी हीच आवडी तुम्हाला परमेश्वरापर्यंत तुमची सेवा जावी आणि तुम्हाला देवाने स्वीकार करा. यानंतर थोडासा आता काही कार्यक्रम, यानंतर काय आपले काय नाव आहे तुमचं, भजन संध्याचे चांगले आमच्या पंथामध्ये म्हणा की पंथी तरी कुठे जात असतील मला माहित नाही निश्चित, परंतु ते प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या आलेगावसाठी मागे एक आरती गायली होती. मागे आपण मीटिंग घेतली होती उत्तरेश्वर मंदिरामध्ये, त्यांनी ते गाऊन आपली मोबाईलमध्ये दाखवली होती. तेही कार्यक्रम आहे आणि सर्वांनी त्याही कार्यक्रमासाठी, भजनासाठी राहावं आणि तुमची सर्वांची सेवा. सर्वांनी हातभार लावलं, केवळ अनुपच त्याचा मुकुटमणी नाही आहे, सर्वांनीच हातभार लावलेला आहे. फक्त 20 तिथून सुरुवात झाली आहे थोडं म्हणाला. त्याची इच्छा होती की आका प्रत्येक गावोगावी कार्यक्रम होत आहेत तर मी पण करतो. त्याचा हेतू तो 200 लोकांचा होता, उपदेशी लोकांना करता 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 आता तो 2000 नाही तर 10,000पर्यंत पोहोचला असेल, 8,000पर्यंत. इतका मोठा कार्यक्रम या सर्व आमच्या ग्रामस्थांनी, ग्रामेतरांनी सर्वांनीच करून दाखवला. तुमच्या जितकं कौतुक केलं तितकं कमी आहे. असंच सेवा तुम्ही कायम करत राहा. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेची हीच यात्रा कायम राहावी अशी माझी इच्छा तुम्ही पुरी करणार. थोड्या स्वरूपात हो की मोठ्या स्वरूपात हो ते तुमचा प्रयत्न आहे. भगवान श्री चक्रधर. मुख्य संन्यास. संन्यास हा आमच्या पहिले आम्ही गृहस्थ असताना गुरुकडे अनुग्रह घेतो, म्हणजे उपदेश घेतो, मंत्र घेतो. यानंतर आम्ही थोडं थोडं साधू संतांच्या सहवासात जाऊन ज्ञानाचा अभ्यास घेतो. यानंतर मनातून वैराग्य उत्पन्न व्हावं म्हणून घराचा हळूहळू त्याग करतो. धीरे धीरे मार्गात राहतात, येतात आणि नंतरच्या शेवटची टोक म्हणजे संन्यास घेणं. हे तुमच्या सर्वित परिचित पोरीबाई आहे, याच गावाची, म्हणजे चक्रधर लाडची बहीण आहे. ही इंदोरकडे असते मौला. तिथून तिला आता काल आल्यानंतर मनामध्ये एकाएकी इच्छा झाली की मला संन्यास घ्यायचं. तिने एकच शपथ घेतली की मी घरी राहणार नाही. मग कोण्या मंदिरात, कोण्या आश्रमात, कुठे इथे राहो, त्यांचं धर्मसिद्धीला जाओ. त्या धर्मासाठी हा एक आमच्यासाठी अतिशय शेवटची टोक आवश्यक आहे. यासाठी त्यांनी तो संन्यास ग्रहण करणार आहे. कपडे बदलले, आता मन बदलण्याचा प्रयत्न करतील. कपडे घातल्याने साधू होत नाही आम्ही. मन बदलण्याने, आचरण बदलण्याने, वासना बदलण्याने आम्ही साधू होणार. ते साधू होऊ घातले, वांचू साधू झालो नाही. होण्यासाठी प्रयत्नात आहोत. ज्या वेळेला सगळं साधले जाईल, आमचे रागद्वेषादी दोष नष्ट होऊन जातील, त्यावेळेला समजा आम्ही साधू झालो. म्हणून या ताई
इतक्या दूरून या कार्यक्रमासाठी आल्या, त्यांची अनुसरण व्यवस्था झाली. आता त्यांना त्यांचे श्री गुरुजी झोळी प्रदान करतील. ताई उठ, झोळी घे गुरुजीकडून, द्या बुवांना. झोळी यासाठी आम्हाला रोज तुम्ही लोक पंक्ती देता, पण तरी आम्ही गावात भिक्षा मागायला जातो. काही एक दिवस कोणीतरी म्हटलंय, दुधाच्या बाटल्या येतात, इतकं मोठे धान्य येतात, ट्रकचे ट्रक, तरी हे भीक मागतात. भीक मागणं आमचा एक धर्म आहे. आमचे वडील सर्वांनी गावात हिंदू मुस्लिम सर्वांनीच पाहिलेले आहेत. भगतजी त्यांनी संन्यास घेतल्यानंतर काय म्हणलं, भाईजी मैं संन्यास लूंगा लेकिन मैं भीख नहीं मांगूंगा. मैंने कहा भीख नहीं मांगोगे तो तुम पूरे सन्यासी नहीं हुए, तुम अभिमान में ही रह गए. वो बोलते ऐसे कैसे, मैं सारी उम्र ऐसे करता रहा और अब ऐसे करूं, सारी उम्र में देता रहा और अब लेऊं क्या, मांगू, भीख मांगू. मैंने कहा जब तक तुम भीख नहीं मांगते तुम्हारा अहंकार दूर नहीं हुआ, तुम्हारा अभिमान दूर नहीं हुआ, तुमने भगवान के लिए खुद को भिखारी कबूल नहीं किया. बोले अच्छा एक दिन फिर वो भी कर लूंगा. उन्होंने बाद में भिक्षा ली और उसमें उनका देहांत हुआ. कहने का मतलब है अपने अभिमान अहंकार को दूर करने के लिए और परमेश्वर को ढूंढने के लिए, शायद क्योंकि हमारे भगवान जब इस गांव में आए हैं तो उन्होंने भिक्षा भी मांगी है, तो शायद किसी गली में मेरा भगवान मुझे मिल जाएगा, तो उस भगवान को ढूंढने के लिए हम भिक्षा लेते हैं. वरना खाने की कमी नहीं है भैया. एक गारंटी है कि जहां भी रहूंगी जंगल में, वहां मेरा भगवान मुझे थाली परोसी हुई दे सकता है. इतना सामर्थ्य है उसमें, भीख मांगने की भी जरूरत नहीं है. इसलिए इस धर्म में अनेक विशेषताएं हैं. कभी पास में जब जब आप लोग आओगे तब तब आपको अनुभूति होगी. ये सत्य सत्य सत्य. श्री कृष्णचंद्र भगवान की